संपादक सज्जाद हुसेन यांच्यावर जीवघेणा हल्ला, पत्रकार संघटनांची कडक कारवाईची मागणी। पत्रकार संघटनांनी दिले पोलीस अधीक्षकांना निवेदन। दैनिक सुफाचे मुख्य संपादक सज्जाद हुसेन आणि त्यांच्या कुटुंबियांवर तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील विविध पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांची भेट घेऊन आरोपी विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली। ही घटना अकोला शहरातील इराणी झोपडपट्टीतील गुन्हेगारांविरोधात MPDA कायद्याअंतर्गत पोलिसांनी केलेल्या कारवाईची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर घडली। या बातमीमुळे संतप्त झालेल्या आरोपींनी हुसेन यांच्यावर हल्ला केला। पत्रकारांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात आरोपींवर विविध गंभीर गुन्हेगारी कलमांतर्गत आणि विशेषतः पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवावा अशी मागणी करण्यात आली। ही घटना पुन्हा कुठल्याही पत्रकारासोबत घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलावी लागतील। पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई होणे गरजेचे आहे। या प्रसंगी पत्रकारांनी पोलीस अधीक्षकांसमोर चिंता व्यक्त केली। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी प्रतिनिधींना विश्वास दिला की संबंधित आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल। अकोला जिला कृति समिति की ओर से आज जिला पुलिस अधीक्षक अर्चित चांडक इनको हमने निवेदन दिया है। सुबह के संपादक और उनके कर्मचारियों के जो जानलेवा हल्ला हुआ उसका हम निषेध करते हैं। पत्रकार कोई भी हो, अगर उस पर हल्ला होता है तो हम सब एक है। जिला पत्रकार संघ के हमारे अध्यक्ष मीर साहब शौकत अली मीर साहब और बहुजन पत्रकार संघ के पदाधिकारी जावेद भाई जकरिया और मैं संजय खांडेकर और हम सब अलग अलग संगठनाओं के पदाधिकारी हम इस घटना का जाहिर निषेध करते हैं और कार्रवाई कठोर से कठोर कार्रवाई हो ये हम मांग करते हैं।